बऱ्याच लोकांना हा स्कॅपुला जो आहे त्याच्या मिड थोरॅसिकमध्ये बऱ्याच लोकांना दुखत असतं आणि एखादा झटका बसलेला असतो कुठेतरी, काहीतरी उचलताना कुंडी पुढे ढकलतोय किंवा फोर व्हीलरमधनं ड्रायव्हिंग सीटवरनं मागणं काहीतरी उचलतोय, एखादी रोटेटरी मुवमेंट टर्न झालेलो आहोत आणि काहीतरी उचलतोय. अशा वेळेस बऱ्याच वेळा या थोरॅसिकच्या पार्टमध्ये इथले जे मसल्स आहेत ते कधी कधी पिंच होतात, तिथे नोट्स तयार होतात. कधी कधी मणका जो आहे तो गोल फिरतो, उजव्या साईडनी बाहेर येतो तर उजव्या साईडला दुखतं, डाव्या साईडनी बाहेर आला तर डाव्या साईडला दुखतं. कधी कधी पेशंटला पूर्ण HTP आम्ही पेन म्हणतो, HTP म्हणजे मोठ्या भागामध्ये पेन असतं ते, आणि पेशंट दाखवतानाच दाखवतो की मला ह्या पूर्ण भागामध्ये पेन आहे. काही पेशंटचं पेन हे मानेच्या शोल्डर लाईनपासून खाली कमरेकडेपर्यंत येत राहतं. दॅट इज द रेडिएटिंग पेन, ट्रिगर बँड. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंटचं थोरॅसिकचं जे पेन आहे, मिड बॅक किंवा पाठ ज्याला आपण मराठी भाषेत म्हणू, या पाठीची दुखणी जी आहे ती बऱ्याच वेळा काही वेळेस तिथे क्रायरोप्रॅक्टर सेशन द्यावं लागतं. जो काही मणका फिरलेला आहे, मागे आला आहे, त्याला परत रिअलाईन करून आत बसवणं, किंवा कधी कधी बऱ्याच वेळा रिबकेजेस जे आहेत, छातीचा पुढचा भाग आहे तो मिसअलाइन झालेला असतो, रिबकेज ही पुढे गेलेली असते. कधी कधी काही पेशंटमध्ये फॉरवर्डेड असते, काही पेशंटमध्ये सुपेरियर इन्फेरियर कॉम्प्लेक्स असतो. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंटचं मिडबॅकचं दुखणं जे आहे त्याला क्लिनिकली चेक करणं, एक्सरे बघणं, आणि त्याचबरोबर त्याला जर क्रायरोप्रॅक्टर अँड फेशियल मॅनिप्युलेशन ट्रीटमेंट दिली की मसल्सचे नोड सगळे सोडवले, गाठी सोडवल्या, तर ते दुखणं तात्कालिक कमी होतं.